मंडळींनो, बाकीच्यांच्या नशिबापेक्षा ना माझं नशीब जाम खतरनाक आहे हो. मी काय जरी चांगला करू गेले ना तर आधी फिसकटताच आणि नंतर त्याचं रिझल्ट चांगलं येतं. तर कामावर ना घरा गेलंय, इलय ते इलय छत्री कामार विसरले, पण ह्यांका विश्वासच नाही माझ्यावर. आईनं आमच्या असा रामायण चालू केल्या ना की हरवूनच इलस, ट्रेनमध्ये टाकलंस, खै ती हाणून दी, तुझं दरवर्षीचाचा. बाबा 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 म्हटलं ह्यांका खुश करूसाठी पनीर आणलंय. तर म्हणतात कशी की छत्री हरवलंस म्हणून पनीर घेऊन येलस. काय सांगशाल? मी विचार करते माझ्या आईन कधी खाल्या नसतात, मस्त करून घेऊन येऊया. मस्तपैकी भांडण गेलंय आणि आईक म्हटलं दोघांचं भांडण तिसऱ्याचं लाभ खेका नको, तू पण बस. तर आई पण बसली. मस्त म्हटलं मायले की पनीर खाऊ घालूया. तर मंडळींनो, रोजपेक्षा भारी झालेला, कारण आज ग्रेव्ही सुद्धा होती, कारण ह्यांच्याकडे मिक्सर असा. तर मस्त बनवलेलं आहे. ह्या सगळ्या बनवित असताना माझ्या मनात दिला की म्हटलं आई मी हॉटेल घातलंय तर चलात काय गे. आमच्या आईन काय सांगायचा, आम्ही म्हणू खाता दुसरा तिसरा खाऊचा नाही, म्हणजे किती चांगला करा काय उपयोग नाही. तर हे जोक वगैरे बसला मंडळींनो. आमच्या आईचं खय लक्ष, ती अर्धी गेली त्या टीव्हीत. तर मंडळींनो मस्तपैकी खालाय. खाता खाता हकडच्याचा तकडच्याचे गजाले रंगत रंगत खाला. आईक म्हटलं खा, त्या साडीवर बस आणला. तर आईनं आमच्या खाल्यान वगैरे आणि मंडळींनो आता हतरून घालून घेतलोय, कारण एवढं ऐकलेलं आहे ना की आता तर मग पचणार पण नाही होता. तर पटापटा हतरुणा काढलाय आणि घालून घेतलंय. त्याच्यात पण आमच्या आईचा चालू मग, आणि त्याच्यात आमची आई हाच आईची बाजू घेऊ. तर म्हणलं अशा प्रकारे अख्खी संध्याकाळ भांडणात गेली, अख्खी संध्याकाळ. आणि किलेच घालूच होतं माका सांगाकच नको. तर आता वाईस जीव थंड करते, झोपतंय. पण आपण भेटाय उद्या.